तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 7 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानूच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू असतो आणि जानूने जयंतसाठी सरप्राईज म्हणजेच जयंतचा मित्र सचिन याला बोलवलेलं असतं. सचिन तिथे येतो आणि जानूला म्हणतो, जान्हवी मी आलो आहे. जानू म्हणते, जयंत हे आहे तुझ्यासाठी सरप्राईज, तुझे मित्र सचिन. सचिन म्हणतो, मला जान्हवीने बोलवलं आहे म्हणून तर मी इथे आलो आहे, पण मी फक्त एका महत्त्वाच्या कामासाठी इथे आलो आहे आणि ते म्हणजे जयंतचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. लक्ष्मी निवास यांना विश्वाचं बोलणं आठवतं. विश्वाने खरं सांगण्याचा एकदा प्रयत्न केला होता ते त्यांना आठवतं. आता सचिनने सांगितल्यावर तरी जानूचे डोळे उघडतील का? जानूला सगळं मागचं आठवेल का? आणि जेव्हा आठवेल त्यावेळेस जानू बदला कसा घेते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होती आहे ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयंत विश्वा एकमेकाला धमकावत असतात. जयंत विश्वाला सांगतो की विश्वा हे सगळं आता प्लीज थांबव तू. अरे तुला माझ्या विरोधात काहीही मिळणार नाही आहे. विश्वा म्हणतो, मिळणार, मी पुरावे शोधणार आणि पुरावे मिळाले ना की मग जानूला मी सगळं सांगणार. जयंत म्हणतो, ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, पण विश्वा एक लक्षात ठेव, तू काहीही केलंस ना तरी तुला पुरावे मिळणार नाही. आणि हो, हे सगळं करताना तू तुझ्या जीवाची पण काळजी घे. जयंत विश्वाला सरळ सरळ धमकी देत असतो. तर इथे सिद्धूची आजी नीलांबरी घरी येतात. त्या दोघींचे हात चिटकलेले असतात. त्या दोघी चिडचिड करत असतात. आजी म्हणतात, सिद्धू हे काय रे? त्या लक्ष्मी निवासच्या घरी गेलं ना की हे असंच काहीतरी होतं. अरे बघ ना, पहिल्या वेळेस गेले तेव्हा माझं पोट दुखत होतं, दुसऱ्या वेळेस या रेणुकाने भावनाला ढकलून दिलं आणि आता हे असं काहीतरी मागे लागले. त्या दळवींच्या घरी गेलं ना की असं काहीतरी होतंच, नुसतं काही ना काही मागे लागतं. सिद्धू म्हणतो, मग हरकत काय? तुम्हाला तिथे गेल्यावर त्रास होतो ना, मग तुम्ही जाऊच नका तिथे. मी तर ना स्पष्टच तुम्हाला सांगतो, आता जानूच्या एकाही विधीमध्ये तुम्ही उद्यापासून जायचं नाही. मी तर आहे ना कोणी विचारल्यावरती सरळ सांगून टाकणार आहे की या दळवींच्या घरी आल्यावरती माझ्या आजीला नीलांबरी वहिनीला खूप त्रास होतो, त्यामुळे तुम्ही येणार नाही आहे, तुम्ही निवांत इथे राहा. आजी म्हणतात, नाही रे, अरे दळवींच्या घरी जावंच लागेल. सिद्धू विचारतो, का? सिद्धूला माहिती असतं की यांना काहीतरी कारस्थान करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना दळवींच्या घरात जायचं आहे. सिद्धू विचारतो, का? कशाला जायचं त्यांना तुम्हाला त्यांच्या घरी? नीलांबरी म्हणते, अरे ते आपले व्याही आहेत आणि त्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम, आपण जर तिथे गेलो नाही ना तर लोक नावं ठेवतील आणि तसंही आपलं राजकारण्यांचं घर आहे. अरे आपल्या नावाची बदनामी होईल म्हणून हे असं वागून चालणार नाही. शुभ कार्य आहे ना, जावं लागणारच. सिद्धू म्हणतो, नाही हां, लक्ष्मी काकू खूप समजूतदार आहेत, मी त्यांना सांगतो, त्या समजून घेतील. आजी म्हणतात, नको नको, आम्ही जाणार म्हणजे जाणारच. आजी नीलांबरी भावनाला अजून कसा त्रास देता येईल याचा विचार करण्यासाठी रूममध्ये जातात. येथे रेणुका सिद्धूला म्हणते, सिद्धू आता काही झालं ना तरी आपण भावनावर लक्ष ठेवायचे आणि तिची काळजी घ्यायची. सिद्धू ठीक आहे म्हणतो. तर रात्री जानू आपल्या रूमकडे बघत असते. तिला खूप वाईट वाटतं. आता आपलं लग्न होणार, आपण घर सोडून निघून जाणार म्हणून तिला वाईट वाटतं. आता आपण दुसऱ्या घरी जाणार, या घरासाठी परकं होणार म्हणून ती रडत असते. वीणा व्यंकी तिला वचन देतात की तुझं घर जसं आहे, तुझी खोली जशी आहे तशीच आम्ही ठेवू, यातली एकही वस्तू आम्ही टाकून देणार नाही. जानूला त्या दोघांचं बोलणं ऐकून जरा बरं वाटतं. तर दुसऱ्या दिवशी विश्वा घराबाहेर पडतो. तो मनात विचार करतो की आपल्याला असं काय करता येईल की ज्यामुळे जयंतचा खरा चेहरा तो कसा आहे हे जानूसमोर येईल. जानूला जयंतचं खरं रूप आठवेल आणि ती लग्नाला नकार देईल. काय करता येईल, कोणाची मदत घेता येईल? विश्वा खूप विचार करत असतो आणि त्यावेळेस त्याला जयंतच्या मित्राचं सचिनचं नाव आठवतं. विश्वा म्हणतो, सचिनला तर सगळं माहिती आहे आणि जयंतचा खरा चेहरा पण माहिती आहे, आता सचिनलाच बोलवावं लागेल. तर इथे भावना आनंदीचे केस बांधून देत असते, केस नीट करून देत असते आणि तेवढं तिथे जानू येते. जानूला बांगड्या घालता येत नाही म्हणून भावना तिची मदत करायला लागते. आनंदीला वाटतं की भावना आपल्याला इग्नोर करते आणि भावना आता आपल्याला अजिबात इम्पॉर्टन्स देणार नाही आहे. जे नीलांबरीने सांगितलं होतं ते तिला आठवतं. आनंदी भावनावर खूप चिडते आणि तिला कंगवा फेकून मारते. तेवढं तिथे सिद्धू येतो.
सिद्धू विचारतो, हे काय केलंस तू? आनंदी म्हणते, भावना आईला मी आता अजिबात आवडत नाही, म्हणून ती माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही, म्हणून मी तिला कंगवा फेकून मारलाय. सिद्धू आनंदीला नीट वागायला सांगतो. आनंदी म्हणते, मला माहिती आहे ना, तुम्हाला आता माझी काहीच काळजी नाही आहे. तुम्हाला फक्त भावना आईच्या पोटातल्या बाळाची काळजी आहे. तुम्हाला कोणालाच मी नको आहे, म्हणून तुम्ही असं सगळं वागताय ना. सिद्धू आनंदीवरती हात उगारतो आणि भावना त्याला थांबवते. लक्ष्मी सिद्धूला आनंदीला समजून घ्यायला सांगते. आनंदी चिडचिड करत बाहेर निघून जाते. आनंदी बाहेर जात असताना नीलांबरी आजी घरात येतात आणि आनंदीचा धक्का लागून त्यांच्या हातातून चुडा खाली पडतो. आजी मोठमोठ्याने ओरडायला लागतात. बांगड्या फुटल्या, अशुभ काहीतरी झालं म्हणून कांगावा करायला लागतात. लक्ष्मी त्यांना हात जोडून विनंती करते आणि शांत राहायला सांगते. तर इथे आनंदी बाहेर येते. नीलांबरी तिचे कान भरण्यासाठी, तिला उलटसुलट काही सांगण्यासाठी तिथे येते. तर इथे जानूचा छान मेकअप चालू असतो आणि मेकअप आर्टिस्ट म्हणजे जानूची जी मैत्रीण आहे ती जानूला म्हणते, जानू अगं तुमच्याकडून सगळे आहेत, पण जयंतकडून कोणीच नाही आहे. मला असं वाटतं की जयंत त्याच्या जवळचं खास माणूस कोणीतरी इथे असायला हवं. जानू थोडा विचार करते आणि तिला जयंतचा मित्र सचिन आठवतो. जानूला वाटतं की जयंतचा मित्र इथे असायला हवा, जयंत त्याच्या बाजूने असायला हवा. तर इथे सिद्धूला वाईट वाटत असतं. आनंदीवरती हात उगारला म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. भावना सिद्धूला म्हणते, तुम्ही एकदा जा आणि तिच्याशी बोला, तिला खरंच बरं वाटेल आणि तिच्या मनातले सगळे आडेविडे सगळे बाजूला होऊन जातील. सिद्धू आनंदीशी बोलायला जातो. तर इथे नीलांबरी आनंदीला म्हणते, आनंदी आता तुझ्याशी भावना सिद्धू बोलायला येतील आणि तुला सॉरी म्हणतील, पण तू अजिबात ऐकायचं नाही आणि त्यांना अजिबात माफ करायचं नाही. नीलांबरीचं बोलणं सगळं आनंदी ऐकते आणि हो म्हणते. तर थोड्या वेळाने भावना आनंदीशी बोलायला येते. ती आनंदीला सॉरी म्हणते, तिला जवळ घेते, तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करते, पण आनंदी काही त्या दोघांना माफ करत नाही. आनंदी उद्धटपणे त्या दोघांशी बोलत असते. आनंदी आतमध्ये येऊन बसून राहते. भावनाला वाईट वाटत असतं. तर इथे जानू बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी बाहेर येते. ती बांगड्या भरायला बसते. जयंत विचारतो, जानू तुझ्या चेहऱ्यावरून कळतं आहे तुला काहीतरी सांगायचं आहे, काही सांगायचं आहे का? जानू म्हणते, एक सरप्राईज आहे, पण तुम्हाला एवढ्याच सांगायचं नाही. जयंत विचारतो, काय सरप्राईज आहे? जानू म्हणते, एक व्यक्ती आहे, आता यापुढे मी तुम्हाला काही नाही सांगणार. तर थोड्या वेळाने बांगडी भरण्याचा कार्यक्रम चालू होतो. जयंत विचार करत असतो की जानूने कुठल्या नवीन व्यक्तीला इथे बोलवलं आहे आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.